पत्रकार परिषद घेतलेली आहे, काय नेमका विषय आहे, काय नेमका आहे? ठाणे महानगरपालिकेला गेल्या 12 ते 13 वर्षात महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोडला. महानगरपालिकेचं दरवर्षीचं 2,500, 3,000, 4,000 कोटीचं उत्पन्न सोडलं तर ते 3,000 कोटी मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे 312 36 36,000 कोटी ते झाले. 3600 कोटी, 36,000 कोटी. त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून, काँग्रेसच्या केंद्र सरकारकडून आणि बीजेपीच्या केंद्र सरकारकडून जवळजवळ 4,000 कोटीची निधी JNNRM, BSUP आणि स्मार्ट सिटीमध्ये आलेली आहे. आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून 6,500-7,000 कोटीची निधी GR च्या द्वारे ह्या ठाणे महानगरपालिकेला गेल्या 15 वर्षात ही सर्व निधी प्राप्त झालेली आहे. तर ही जी निधी एवढी झालेली आहे ती निधी ही आपले 36,000चा अर्थसंकल्प, त्याच्यातला समजा 500 कोटी जरी दरवर्षी स्थापत्य कामांवर पकडला, 700-800 कोटी, तर 7-12 84 ते 8,000 आणि हे आलेले 8,500 म्हणजे 15-16,000 कोटी ठाणे महानगरपालिकेला विकास कामांसाठी प्राप्त झालेले होते 12-14 वर्षात. आणि ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं 35 वर्ष ही सत्ता आहे महानगरपालिका स्थापन होऊन. ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं एवढ्या पैशामध्ये शांघाय झालं पाहिजे होतं, ठाणे परिपूर्ण झालं पाहिजे होतं, विकास कामांनी व्यवस्थित सेटअप बसवला गेला पाहिजे होता. आजही ठाण्यामध्ये विकास कामांचा बोजवारा उडलेला दिसतोय. विकास कामांसाठी क्लस्टर आणावं लागतंय, अनधिकृत बांधकामांसाठी. घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, घनकचरा व्यवस्थापनाची, डिस्पोजलची, विल्हेवाटाची नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, काल पण पाणी नव्हतं, आजही तिकडे साकेतला टँकरची लाईन लागलेली आहे. वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम आहे, वाहतुकीची व्यवस्था नाही, शाळांची व्यवस्था नाही, ह्या आणि आरोग्याची व्यवस्था नाही. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. एवढा पैसा आलेला आहे, तर नेमका एवढ्या पैशाचा अवयव झालेला आहे का, नियोजनबद्ध काम झालेलं आहे का, टप्प्याटप्प्यावर तपासणं फार गरजेचं आहे. प्रत्येक विभागात हे काम तपासणं गरजेचं आहे. अगदी निविदा प्रक्रियेपासून जर पाहिलं, GR आल्यापासून ते कम्प्लिशन सर्टिफिकेट देईपर्यंत आणि बिलं काढण्यापर्यंत विविध टप्प्यांवरती निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे का, पारदर्शक राबवण्यात आली आहे का, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जे दिलेले आहेत ते निविदा प्रक्रियेत राबवण्यात आलेले आहेत का, महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाने दिलेले निर्देश, मार्गदर्शक तत्व यांच्या अंमलबजावणी करून त्यांच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया झालेली आहेत का, कामं व्यवस्थित झालेली आहेत का, कामामध्ये विविध अंगी ज्या गोष्टी असतात, मुदतवाढ देणे, आणखीन काही NOCs घेणे, पर्यावरणाची NOC घेणे, CRZची NOC घेणे, ट्रॅफिकची NOC घेणे, पोलिसांची NOC घेणे, सगळ्या जेवढ्या NOCs आहेत त्या नीट घेतल्या गेल्या का, मुदतवाढ दिलेली आहे का, कामांना विलंब झाला तर का झालेला आहे, आणि कामाचा दर्जा सांभाळण्यात आलेला आहे का, लोकांना त्या विकास कामं करत असताना त्रास होतोय का, पोल्युशन होतंय का, या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्ही हे सगळे GR शासनाकडून गपचूप आणलेले आहेत. देत नव्हती ठाणे महानगरपालिका आम्हाला, तर हे GR आम्ही मिळवलेले आहेत. आणि म्हणून आमचं आयुक्तांना निवेदन आहे की आपण श्वेतपत्रिका काढावी. आयुक्त चांगले आहेत. हे आयुक्त संजय सेठी नंतर खरंच असे आयुक्त भेटलेले, अभ्यासपूर्ण काम करतायत, घडी काटकसरीने काम करतायत, घडी बसवण्याचा प्रयत्न करतायत, स्वतः फिरतायत, नालेसफाई त्यांनी वेळेवर सुरू केलेली आहे, त्यांचं अभिनंदन. परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे. प्रशासक आहे, महापालिका नाही आहे. महासभा असती तर आम्ही महासभेत आवाज उठवला असता. तर हे तपासणं गरजेचं आहे. आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आम्हाला एक पत्र पाठवलेलं आहे, ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. अशाच तक्रारी BJPने पण केलेल्या होत्या हरदीप सिंग पुरींकडे, नगर विकास केंद्रीय मंत्र्यांकडे. त्यांचं काय झालं, तर या सगळे कामांचा अवयव, नीट नियोजनबद्ध कामं झालेली आहेत का, या निधीचा सदुपयोग झालेला आहे का, याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी, सौरभराव साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी व वेळ पडल्यास त्यांनी त्रयस्थ समिती नेऊन चौकशी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. बघा, पहिल्याच आता हा मे मध्ये अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे फार काय मी बोलणार नाही. पहिल्याच पावसात एक ट्रेलर देऊन पावसाने वाट लावली, विटावा ब्रिज असेल इकडे तिकडे, तर हा एक त्यांना हे सिग्नल गेले आहे की लवकर लवकर कामं करा. मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही 13 मार्चला लॉंग मार्च काढणार आहोत, कासारवाडीपासून आयुक्त कार्यालयापर्यंत, आणि आयुक्त कार्यालयापासून MMRDA BKC असा आमचा लॉंग मार्च आहे. विविध टप्प्यावरती आम्ही कामं दाखवणार चेकनाक्यापर्यंत, आणि चेकनाक्यानंतर आम्ही सरळ चालत सर्व्हिस रोडने आम्ही BKCला जाणार.
हा बघा, ह्या सगळ्या गोष्टी अनाकालनी आहेत, दुर्दैवी आहेत आणि ह्या सगळ्या नॅचरल कॉज आहेत. हे नॅचरल कॉज आहेत. ह्याला आता कोणाचा काय उपाय नाही. तर झाड कोणी लावलं होतं, कसं लावलं होतं, नेमकं झाड कुठे होतं, काय होतं, किंवा गाडी रिक्षा नेमकी, तो एक ऍक्सिडेंटचा भाग आहे आणि त्याच्यात काय आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. पण दुर्दैवी आहे, त्या ह्याला मदत मिळाली पाहिजे. आणि TMCचं ऑडिट, महानगरपालिकेचं ऑडिट झालेलं नाहीये. तर महानगरपालिकेचंही ऑडिट, या कामांचंच नव्हे तर महानगरपालिकेचं ऑडिट होणं गरजेचं आहे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही सर्वजण बसलोय. मोहन तिवारी साहेब आहेत, सर्व दोन्ही प्रवक्ते आहेत, भुजबळ साहेब आहेत, राहुल पिंगळे, हे आमचे हिंदुराव गळवे, निशिकांत कोळी, इतर सर्व ब्लॉक अध्यक्ष, आमचे कार्यकर्ते महेंद्र म्हात्रे, प्रसाद पाटील, सर्वच जण बसलेत, सर्व ब्लॉक अध्यक्ष माझे बसलेत. तर आमची सर्वांची काँग्रेसची विनंती आहे, हा लॉंग मार्च आमचा पहिला कासारवाडीपासून BKCला असेल, दुसरा लॉंग मार्च आमचा दिव्यापासून आयुक्तांपर्यंत असेल.